नवी मुंबईतील नेरूळ एलपी परिसरातील दुर्घटनेप्रकरणी नवी मुंबई पालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली आहे। नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी प्राथमिक चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच आणि महापालिकेने जबाबदारी निश्चित न करताच गाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला। सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल आणि त्या संबंधित दुर्घटनांची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचा दावाही त्यांनी केला। 2 दिवसापूर्वी सहाय्यक आयुक्त भुजबळ साहेब यांनाही भेटलो, त्यांच्याही चर्चा झाली। त्यांनाही सांगितलं, साहेब आपण चुकीच्या पद्धतीने FRI मध्ये गाडे यांचं नाव लिहिलेलं आहे, आपण गाडे हे नाव आणलं कुठून? त्यांनी सांगितलं महापालिकेने दिले। तर महापालिकेचा कागदही मी त्यांना दाखवला की महापालिकेच्या कागदामध्ये कुठेही उल्लेख नाही की गाडे यांच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून, कुठेही नाहीये। आम्ही कळवतो, अहवाल करून आम्ही तुम्हाला कळवतो असं दिले, पण तरी पण पोलिसांनी का यांचं नाव घेतलं, राजकीय दबावापोटी घेतलं का, याविषयी ही पत्रकार परिषदेतून याविषयी आम्ही पोलीस आयुक्तांना तक्रारी केली की बाबा ज्यांनी गाडे यांचं नाव टाकलं तर संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यावर कारवाई करा आणि 2 ते 5 दिवसात भुजबळ साहेबांनी सांगितलं आम्ही यांचं नाव वगळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। जर ते प्रयत्न नाही झाले तर आम्ही थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन, सर्व कर्मचारी अधिकारी आंदोलन करणार। गेल्या काही दिवसांत अनुसूचित जातीतील अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करत या दुर्घटनेला केवळ एका अधिकाऱ्याला जबाबदार धरणे योग्य नसून महापौर आणि आयुक्त यांची ही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे असं सावंत म्हणाले। दरम्यान प्रवीण गाडे यांच्या विरोधातील गुन्हा मागे घेऊन त्यांचं नाव वगळलं नाही तर नेरूळ पोलीस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। तर या आंदोलनात महापालिकेतील कर्मचारी आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होणार असल्याचे त्यांनी सांगितले।